नमस्कार मित्रांनो, आपल्या घराच्या आसपास अगदी सहज मिळणारं, बाजारात स्वस्तात उपलब्ध असणारं आणि लहानपणापासून आपण खात आलेलं एक फळ म्हणजे केळ. पण जरा विचार करा, ज्या फळाकडे आपण इतकं साधं म्हणून पाहतो, त्याच केळ्यामध्ये आपल्या पचनसंस्थेपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत आणि शरीराला मिळणाऱ्या ऊर्जेपासून आतड्यांच्या आरोग्यापर्यंत अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. पण दुसरीकडे काही लोक म्हणतात, केळ खाल्लं तर वजन वाढतं, तर काही जण केळ्यामुळे कफ वाढतो म्हणून ते टाळतात. मग खरं काय? केळ रोज खावं की टाळावं? कोणत्या वेळी खावं? हिरवं केळ चांगलं की पिकलेलं केळ? आणि डायबिटीज किंवा किडनीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आणि केळ्याबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, जी विशेषतः काही आजार असलेल्या व्यक्तींनी नक्कीच लक्षात ठेवायला हवी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. केळ इतकं खास का आहे? मित्रांनो, केळ हे केवळ गोड आणि पोट भरणारं फळ नाही. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि फायबर यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे व्यायाम करणाऱ्या व्यक्ती असोत, दिवसभर मेहनत करणारे लोक असोत किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये एखादं सोपं फळ खाण्याचा विचार करणारे असोत, केळ हा सहज उपलब्ध पर्याय ठरू शकतो. पण केळ्याचा फायदा समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. केळ किती पिकलं आहे आणि ते किती प्रमाणात खाल्लं जातं याचा देखील फरक पडतो. पहिला फायदा आतड्यांच्या आरोग्यासाठी. तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता, पोट साफ न होणं किंवा पचनाशी संबंधित तक्रारी होतात का? अशा वेळी आहारातील फायबर महत्त्वाचं ठरतं. विशेषतः कमी पिकलेल्या किंवा हिरवट केळ्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च नावाचा घटक तुलनेने जास्त असतो. हा स्टार्च पूर्णपणे पचत नाही आणि मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचू शकतो. तिथे तो आपल्या आतड्यांमधील काही उपयुक्त जीवाणूंसाठी अन्नासारखा काम करू शकतो. यालाच आपण प्रीबायोटिक इफेक्ट असं म्हणतो. म्हणजेच योग्य प्रमाणात केळ खाल्ल्यामुळे आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंना पोषण मिळण्यास मदत होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या गट हेल्थसाठी केळ उपयोगी ठरू शकतं. दुसरा फायदा, शरीराला ऊर्जा. मित्रांनो, केळ हे पटकन खाता येणारं आणि कार्बोहायड्रेट्स देणारं फळ आहे. म्हणून व्यायामाच्या आधी किंवा दिवसभराच्या कामाच्या आधी अनेक लोक केळ्याचा पर्याय निवडतात. केळ्यामधील नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. विशेषतः व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना हे सोयीचं ठरू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की केळ खाल्लं की लगेच वजन वाढतं किंवा शरीराची ताकद दुप्पट होते. एकूण आहार, व्यायाम, जीवनशैली यावर आरोग्याचा परिणाम हा अवलंबून असतो. तिसरा फायदा, हृदय आणि रक्तदाब. केळ्यामधील सर्वात चर्चेत असलेला पोषक घटक म्हणजे पोटॅशियम. पोटॅशियम हे शरीरातील द्रव पदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या संतुलनासाठी महत्त्वाचं खनिज आहे. तसंच रक्तदाबाच्या नियंत्रणामध्ये देखील पोटॅशियमची भूमिका असते. आपल्या आहारामध्ये सोडियम म्हणजेच मीठ जास्त आणि पोटॅशियम कमी असेल तर रक्तदाबाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फळं, भाज्या आणि इतर पोटॅशियम युक्त पदार्थांचा संतुलित आहारामध्ये समावेश करणं फायदेशीर ठरतं. आणि यामध्ये केळ हा एक सहज उपलब्ध पर्याय आहे. चौथा फायदा, स्नायू आणि व्यायाम. व्यायाम करताना घामामुळे शरीरातील पाणी आणि काही इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. अशा वेळी योग्य आहार आणि पुरेसं पाणी घेणं महत्त्वाचं असतं. केळ्यामधील पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्समुळे ते वर्कआउटच्या आधी किंवा नंतर खाण्यासाठी सोयीचं फळ ठरू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी स्नायूंना गोळे येण्याचं कारण फक्त पोटॅशियमची कमतरता नसते. त्यामागे पाणी कमी पिणं, जास्त व्यायाम करणं, इतर इलेक्ट्रोलाइट्स मधील बदल किंवा काही वैद्यकीय कारणं देखील असू शकतात. म्हणून वारंवार असा त्रास जर होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पाचवा फायदा, मेंदू आणि मूड. केळ्यामध्ये व्हिटॅमिन B6 आढळतं. हे आपल्या शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं. केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन देखील असतो. मात्र फक्त केळ खाल्ल्यामुळे डिप्रेशन किंवा एनेक्सिटी दूर होते असा दावा करणं योग्य नाही.
पण संतुलित आहाराचा एक भाग म्हणून फळाचं सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि एकूण आरोग्याला मदत होते. म्हणून केळ्याला मूड सुधारण्याचं औषध न मानता पौष्टिक आहाराचा एक भाग म्हणून पाहणं योग्य ठरेल. 6वा फायदा, हाडांच्या आरोग्यासाठी. केळ हे कॅल्शियमचा प्रमुख स्रोत नाही, पण यामध्ये काही असे घटक असतात जे आपल्या एकूण आहाराचा भाग म्हणून उपयोगी ठरू शकतात. हाडं मजबूत ठेवण्यासाठी मात्र फक्त केळ्यावर अवलंबून राहणं योग्य नाही. त्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रोटीन, व्यायाम आणि सूर्यप्रकाश यांचा देखील योग्य समावेश महत्वाचा आहे. म्हणून केळ उपयोगी आहे, पण ते हाडासाठी एकटं पुरेसं नाही. 7वा फायदा, पचन आणि पोट. काही लोकांना केळ खाल्ल्यानंतर पोट शांत वाटतं. पिकलेल्या केळ्यामध्ये असलेले काही घटक आणि त्याची मऊ रचना यामुळे ते अनेक लोकांना सहज खाता येतं. पण जर तुम्हाला आधीपासून ऍसिडिटी, पोट फुगणं किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर कोणतं फळ तुम्हाला किती प्रमाणात मानवतं हे व्यक्तीनुसार बदलू शकतं. म्हणून स्वतःच्या शरीराची प्रतिक्रिया लक्षात घेणं महत्वाचं ठरेल. हिरवं केळ खावं की पिकलेलं? आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हिरवट केळ्यामध्ये रेझिस्टन्स स्टार्च तुलनेने जास्त असतो, तर केळ पिकत गेल्यावर त्यातील स्टार्चचा काही भाग साखरेमध्ये बदलतो. त्यामुळे दोन्ही प्रकारांमध्ये पोषणात्मक फरक असतो. पण याचा अर्थ हिरवं केळ प्रत्येकासाठी चांगलंच आणि पिकलेलं केळ वाईट असं नाही. तुमच्या आरोग्याची स्थिती, आहार आणि गरजेनुसार निवड करणं योग्य ठरेल. केळ कधी खावं? केळ खाण्यासाठी एकच सर्वात योग्य वेळ प्रत्येक व्यक्तीसाठी ठरलेली नाही. तुम्ही ते नाश्त्यामध्ये, 2 जेवणांच्या मधल्या वेळेत किंवा व्यायामाच्या आसपास खाऊ शकता. महत्वाचं म्हणजे तुमच्या एकूण आहारात त्याचं प्रमाण योग्य असावं. आणि एक गैरसमज लक्षात ठेवा, केळ खाल्लं म्हणजे हमखास वजन वाढतं असं नाही. वजन वाढण्यामध्ये दिवसभरातून घेतल्या जाणाऱ्या एकूण कॅलरीज, आहाराची गुणवत्ता, शारीरिक हालचाल आणि जीवनशैली यांचा मोठा वाटा असतो. कोणी काळजी घ्यायला हवी. मित्रांनो, केळ आरोग्यदायी असलं तरी प्रत्येक व्यक्तीने ते अमर्याद प्रमाणात खावं असं नाही. डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी केळ पूर्णपणे बंद करण्याची गरज अनेकदा नसते. मात्र प्रमाण आणि केळ्याची पिकलेली अवस्था याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, ज्यांना किडनीचा गंभीर आजार आहे किंवा रक्तातील पोटॅशियम आधीच वाढलेला आहे, त्यांनी पोटॅशियम युक्त पदार्थ किती घ्यायचे हे डॉक्टर किंवा डायटिशियन यांच्या सल्ल्यानेच ठरवायचं. तसंच एखाद्या पदार्थामुळे तुम्हाला सतत पोटाचा त्रास होत असेल तर तो जबरदस्तीने खाण्याची गरज नाही. तर मित्रांनो, केळ हे महागडं किंवा दुर्मिळ फळ नाही, पण सोपं उपलब्ध असणं म्हणजे त्याची किंमत कमी असणं नाही. यामध्ये ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6, फायबर आणि इतर पोषक घटक असतात. पण कोणतंही एक फळ म्हणजे संपूर्ण आरोग्याची हमी नाही. केळ प्लस भरपूर भाज्या प्लस फळं प्लस प्रोटीन प्लस पुरेसं पाणी प्लस नियमित व्यायाम प्लस योग्य झोप हा संतुलित जीवनाचा भाग असला तर त्याचा खरा फायदा होतो. म्हणून पुढच्या वेळी हातात केळ घेताना त्याकडे फक्त एक सामान्य फळ म्हणून पाहू नका, तर आपल्या रोजच्या आहारामध्ये सहज सामावून घेता येणारा पौष्टिक पर्याय म्हणून त्याचा विचार करा. आणि हो, जर तुम्हाला केळं खायला आवडत असेल तर तुम्ही ते कशासोबत खाता? दुधासोबत, नाश्त्यासोबत की तसंच? तुमची पद्धत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सोप्या भाषेत आरोग्यविषयक माहिती समजून घेण्यासाठी आपल्या खबर लाईट चॅनल सोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, संतुलित आहार घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.